रामकृष्णारी सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये. गावागावामधनं खाद्यपदार्थ येत आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत आप्पे आलेले आहेत, खास करून बनवून आलेले आहेत. कुठून आलेले आहेत आप्पे? तांदूळवाडीवरनं. किती? 5,000. 5,000 नग ॲपे खास तांदूळवाडीवरनं या ठिकाणी बनवून आणलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जण बघा, प्रत्येकाला इच्छा आहे काही ना काहीतरी इथं करायचं, मला सेवा करायची नाही. त्या सेवेचा एक भाग म्हणून तांदूळवाडीकरांनी खास करून ॲपे बनवून आण. त्याच्यासोबत मसाला हे पण आणले का? म्हणजे त्याच्यासोबत चटणी असते ती पण बनवली आहे का? ती नाही बनवली, फक्त समजा त्याच्यातच मिक्स केलं. म्हणजे ॲपेच असे बनवलेत की चटणी बनवण्याची गरज नाही. खरंच हे प्रत्येक जण काय भावना आहे तुमची, काय वाटतंय तुम्हाला? असं मला तर वाटतंय हे सामूहिक सप्ताह हे मोठा खूप आनंदित हे समजा हे आलेलं इथं. तर मी म्हणतो महाराज मनापासून धन्यवाद, तुम्ही मनावर घेऊन एवढा सप्ताह हे केला म्हणून. तर सरी तुमची चर्चा चालू आहे. बिलकुल हे बाबा ही भावना आहे, अंतकरणातली भावना आहे. पण बाबाचं असं म्हणणं आहे तो सप्ताह माझा नाही, हा आपल्या सगळ्यांचा सप्ताह आहे. इथं प्रत्येक जण, हे लहान लेकरू सुद्धा याच सप्त्याचा भाग आहे. आलं का? हे घरी लहान मला पान याच्यापेक्षाही लहान लेकरू इथं आलेले. बाबांचं म्हणणं हे आहे, हा माझा नाही, हा तुमचाही नाही, तर हा आपल्या सगळ्यांचा सोहळा आहे, ही भावना आहे. आणि आपल्यापर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचत असेल तर तुम्ही सुद्धा या सप्ताहासाठी या ठिकाणी यावं, आनंद घ्यावा, एवढं सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण.